प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. पहिलं शमूएल 7वा अध्याय आणि 12व वचन आहे आजच्यासाठी. एथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. एथवर हा शब्द जसा काही भूतकाळाकडे हाताने दिशा दाखवत आहे. 20 वर्ष असो, 50 वर्ष असो, 70 वर्ष असो, आपण म्हणतो की परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. गरिबीत, श्रीमंतीत, आजारात, आरोग्यात, घरी, परदेशात, जमिनीवर, समुद्रात, आकाशात, मानात, अपमानात, आनंदात, दुःखात, परीक्षेत, हर्षात, विजयात, पराजयात, प्रार्थनेत, मोहात परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे आणि आम्हाला सुखरूप आणि सुरक्षित असं ठेवलेलं आहे. पण एथवर हा शब्द आम्हाला यापुढेही सांगतो, निर्देश करतो. जेव्हा एखादा मनुष्य एका सीमेपर्यंत येतो व एथवर हे शब्द लिहितो, म्हणजेच तो शेवटापर्यंत आलेला नसतो. प्रियांनो, त्याला यापुढेही जायचे असते. अजून परीक्षा असतात, अजून मोह असतात, अजून विजय असतो, अजून प्रार्थना करायच्या असतात, अजून उत्तरे शोधायची असतात, अजून कष्ट उपसायचे असतात, अजून त्याला त्याची ताकद पणाला लावायची असते, लढाया संघर्ष करायचे असतात. अजून शेवटी येतं आजारपण, नंतर येतं वृद्धपण, आजार, व्याधी आणि मरण. आता तरी संपलं का? नाही प्रियांनो, अजून पुढे जायचं आहे. येथून पुढे अजूनही जायचं आहे. ख्रिस्तामध्ये उठणे, ख्रिस्तासारखे राहणे, सिंहासन, वीणा, गाणे, स्तोत्र, पांढरे कपडे, येशूचा चेहरा, संतांची सहभागिता, देवाचा महिमा, अनंत काळाची पूर्णता, अगणित आशीर्वाद. प्रियांनो, धैर्यशील, विश्वासू, आत्मविश्वासू म्हणजेच एबेनेझर, एथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. तो पुढच्या प्रवासात देखील सहाय्य करणार आहे. त्या पुढेही प्रकाश आहे. स्वर्गीय प्रकाशात, महिम्यामध्ये आश्चर्यकारक रीतीने त्याची इच्छा आहे की एथवर आपण सहाय्य केलं हे आपण स्मरणात ठेवावं. चार्ल्स स्पर्जन यांच्या लेखावरून हे स्पष्टीकरण तुम्हाला देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. म्हणजेच तो भूतकाळात एथवर म्हणतो आपण, वर्तमान काळातही एथवर हा शब्द आपण म्हणतो, तसंच भविष्य काळात देखील ही आमच्यासाठी एबेनेझर म्हणजे आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वरच आहे. परमेश्वर एथवर आमचे सहाय्य करतो. प्रत्येक काळात, भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात देखील परमेश्वर आमचे सहाय्य करणारा आहे.